नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात निगेटिव्हमध्ये केलेली. ग्लोबल क्यूज तशा पद्धतीनं होतं. डाव जोन्स काल ऑलमोस्ट 600-700 पॉईंट पॉझिटिव्हवरून 500 पॉईंट मायनसमध्ये आलं, म्हणजे जवळपास 1000 पॉईंटची डिक्लायनिंग डाव जोन्सनं डेज हायपासून दिली. नॅसडॅकसुद्धा 500 पॉईंट 550 पॉईंट पॉझिटिव्ह होते NVIDIAचे रिझल्ट्स आल्यानंतरनं, आणि 500 पॉईंट पॉझिटिव्हवरून नॅसडॅक 600 पॉईंट मायनसमध्ये जाऊन बंद झाला, ऑलमोस्ट 600 पॉईंट मायनस. त्यामुळं 1100 पॉईंटची नॅसडॅकमध्ये डाव जोन्समध्ये जी हायर लेवलपासून डिक्लायनिंग आली, त्याचा प्रभाव ग्लोबल बाजारपेठांवर बघायला मिळाला. की कालही मी व्हिडिओमध्ये म्हटलं की NVIDIA हा शेअर्स $5 ट्रिलियन त्याची मार्केट कॅपिटलायझेशन झाले, म्हणजे भारतापेक्षाही जास्त त्या कंपनीचं व्हॅल्युएशन आहे. आणि अशा पद्धतींचा बबल तिथं AI स्टॉक्समध्ये आहे, आणि AI स्टॉक्समध्ये प्रॉफिट बुकिंग त्यामुळे सुरू आहे, आणि त्याचा परिणाम त्या बबलचा US मार्केटमध्ये होतो आहे. आणि US मार्केट जे आहे ते कंटिन्यू खाली येते, डिक्लायनिंग करत आहेत. डाव जोन्स जवळपास 48,000वरून 45,700पर्यंत आलं. नॅसडॅकसुद्धा जवळपास 24,000वरून 22,000पर्यंत आलं. एक चांगलं करेक्शन US मार्केटमध्ये सुरू आहे, परिणामी युरोप मार्केटमध्ये. आपलं मार्केट मात्र लाईफ टाईम हायच्या इथे इंटॅक्ट आहे, कारण आपण बऱ्याचदा करेक्ट झालो आहे. FISने ऑलमोस्ट गेले 4-5 वर्ष विक्री केली, आणि FISचं विक्रीचा ओघ मंदावला आहे, कारण भारताचे फंडामेंटल डायनॅमिक्स एकदम स्ट्रॉंग आहेत. त्यामुळं FISचा विक्रीचा कल मंदावला आहे. पण ग्लोबल मार्केटच्या सोबत आपण सुद्धा थोडंसं करेक्शन आपल्याही मार्केटला बघायला मिळेल असं वाटते. त्या पद्धतीने आज निफ्टी जवळपास 100 पॉईंट 1,200 पॉईंट मायनसमध्ये जाऊन बंद झाला आहे. बँक निफ्टी जवळपास 500 पॉईंट मायनसमध्ये बंद झालं आहे. हायर लेवलवरून लाईफ टाईम हाय जवळूनच निफ्टी असेल, आणि बँक निफ्टी नवीन लाईफ टाईम हाय करून खाली आलं. तर मग थोडंसं मला वाटतं कदाचित प्रॉफिट बुकिंग जर US मार्केटमध्ये आणखी पडझड राहिली तर आपल्या मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग निश्चित येईल, थोडंफार खाली येईल, पण ग्लोबल मार्केटच्या तुलनेत कमी येईल, कारण ऑलरेडी आपण अंडर परफॉर्म केले. फंडामेंटल स्ट्रॉंग आहेत. आपला निफ्टीचा PE मल्टिपलसुद्धा एकदम 20-21च्या आसपास आहे. त्यामुळे मार्केट आपले फेअर व्हॅल्यूला स्वस्त आहेत, आणि FISची विक्री गेली 4-5 वर्ष झालेली आहे, आणि ती सगळी DISने ॲब्झॉर्व केलेली आहे या म्युच्युअल फंडच्या फ्लोमुळे SIPच्या. त्यामुळे मार्केटमध्ये आपल्या पडझड त्या मोठ्या प्रमाणात येईल असं वाटत नाही, पण ग्लोबल मार्केटसोबत निश्चित थोडीशी येऊ शकते, आणि त्याचाच एक भाग आज आपल्याला बघायला मिळाला. निफ्टी काल लाईफ टाईम हाय टच करता करता थांबली. आज अपेक्षित होतं की नवीन लाईफ टाईम हाय करेल, पण तसं नव्हतं. चांगलं करेक्शन बघायला मिळालं, फॉल बघायला मिळाला ग्लोबल मार्केटच्या दबावामुळं. आणि जर US मार्केटमध्ये थोडा आता लक्ष ठेवायला पाहिजे. जर US मार्केट्स खाली गेले तर आपलं मार्केटसुद्धा थोडंसं प्रॉफिट बुकिंगनं खाली जाईल. टेक्निकली निफ्टीसाठी बघायचं झालं तर जोपर्यंत निफ्टी 26,000च्या वरती आहे सोमवारीसुद्धा आणि एंटायर नेक्स्ट वीकमध्ये, तोपर्यंत मार्केटला वरती जाण्याचे चान्सेस आहेत. नवीन लाईफ टाईम हाय टच करण्याचे खूप चान्सेस आहेत. जर 26,000च्या खाली बंद दिला तर थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं 2,500 ते 700-600पर्यंत. त्यामुळे सोमवारच्या सेशनला ट्रेड करायचं असेल तर निफ्टीला 26,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 26,000च्या खाली 25,900पर्यंत खाली येऊ शकते सोमवारी. हायर लेवलला 26,100च्या वरती गेला तर 26,250 ते 300पर्यंत, म्हणजे नवीन लाईफ टाईम हायच्या आसपास निफ्टी जाऊ शकतो. 26,000 स्ट्रॉंग सपोर्ट, 26,000च्या खाली 25,900पर्यंत निफ्टी येईल. 26,100च्या वर गेला तर 26,250 ते 300पर्यंत निफ्टी सोमवारी जाऊ शकतो. या निफ्टीच्या लेवल्सनुसार तुम्ही ट्रेड करा. बँक निफ्टी 58,600 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 58,500 आणि 600ची जी रेंज आहे एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. खाली आला तर बँक निफ्टी तिथे येऊ शकतो. 59,000 इमिजिएट बेसिसला रेजिस्टन्स आहे सोमवारी. 59,000च्या वरती गेला तर 59,300पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकतो. तर बँक निफ्टी 59,000च्या वरती 59,300, 59,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स. लोअर लेवलला 58,600 आणि 58,500 स्ट्रॉंग सपोर्ट झोन. या झोनमध्ये तुम्ही बँक निफ्टी खाली येऊ शकते. या लेवल्सनुसार बँक निफ्टीमध्ये ट्रेड करा. थोडंसं ग्लोबल मार्केटवर ऑब्झर्व ठेवलं पाहिजे आपणाला. ग्लोबल मार्केटमध्ये जर सेलिंग आलं, परत पुन्हा डाव जोन्स आज पडलं तर आपलं सोमवारी परत निगेटिव्ह ओपनिंग असू शकतं. आज NSEमध्ये 700 शेअर्स वाढले, त्या बाजूला 2132 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 17 शेअर्स वाढले, त्या बाजूला 33 शेअर्स पडलेत. आज दोन्हीकडे निफ्टी आणि NSEमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. NSEमध्ये गेले कित्येक दिवस पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. प्रॉफिट बुकिंग सुरू आहे मिड कॅप स्मॉल कॅप या स्टॉक्सला, पण IPOसुद्धा डिसअपॉइंटिंग ट्रेड होतात. हे सिग्नल आहे की फ्रंटलाईनमध्ये तेजी येऊ शकते जर ग्लोबल मार्केट्स चांगले सेटल डाऊन झाले तर. सेक्टर इंडिसेसमध्ये आज FMCG सेक्टर मायनर पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झालं. बाकी बँक्स, IT
एनर्जी, मेटल, फार्मा या सगळ्या सेक्टरला जवळपास 1 ते 2% मंदी बघायला मिळाली. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटवर थोडंसं आज दबावच बघायला मिळाला ग्लोबल मार्केटच्या क्यूमुळं. ग्लोबल मार्केटला मंदी आल्यामुळं थोडंसं आपणाला सुद्धा मंदीचं सावट बघायला मिळालं आहे. युरोपियन मार्केट्स उद्यासाठी बघायचं झालं तर 0.5% मायनस आहेत. डाव फ्युचर्स 140 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. ॲक्च्युअल मार्केट बघणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं काल US मार्केट हायर लेवलवरून करेक्ट झालेत, मला वाटतं आजही US मार्केटमध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. त्यामुळे ओव्हरऑल जर ग्लोबल मार्केट सोमवारी निगेटिव्ह ओपनिंग दाखवतील तर आपण निगेटिव्ह ओपन करू शकतो आहे. बघणं गरजेचं आहे सोमवारी मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.